नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण कच्च्या कोळ्या फणसाची भाजी बघणार आहोत, तेही वैदर्भीय स्टाईल. आजच्या सांगितलेल्या पद्धतीनुसार ही भाजी एकदा करून बघा, खायला खरंच खूप छान लागते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या भाजीसाठी फणस कसं घ्यायचं, तर कच्चं कोवळं फणस घ्यायचं आहे, पिकलेलं फणस नाही घ्यायचं आहे. कच्चं कोवळं पांढरं शुभ्र फणस तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता भाजीवाल्याकडूनच मी फणसाच्या स्लाइस करून आणलेल्या आहेत आणि फणस कट केल्यावर भाजीवाल्याला त्याला लिंबू लावायला सांगितलेलं होतं, जेणेकरून ते काळं पडलं नाही पाहिजे. तर तुम्ही बघू शकता घरी आणतपर्यंत फणस अगदी पांढरं शुभ्र आहे. घरी आणल्यावर त्याला कट करताना ज्यावर तुम्ही कट करणार आहात त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं, सोबतच सुरीलासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फणसाचे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहेत. काप करून झाल्यावर त्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यावर त्याला भाजीमध्ये घालतपर्यंत त्याला पाण्यामध्येच राहू द्यायचं. त्यानंतर वाटण करण्याकरिता इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 तमालपत्र आहे, दगडफूल, स्टारफूल, दालचिनी म्हणजेच कलमीचा तुकडा, 2 मिरे, 1 लवंग, 1 वेलची आणि 1 वेलदोडा आहे. फक्त थोडे थोडे घेतलेले आहे अगदी फ्लेवर आणण्याकरिता. स्टारफूलचा फक्त 1 तुकडा वापरलेला आहे. पूर्ण स्टारफूल नाही घेतलेला आहे कारण त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो. त्यानंतर 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 1 चमचा खसखस आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे माझ्याजवळ भाजलेलं सुकं खोबरं आहे. खोबरं ऑलरेडी भाजून आहे, त्यामुळे हे मसाल्याच्या शेवटी वापरणार आहे. पण जर तुम्ही सुकं खोबरं वापरत असल्यास तेलामध्ये ते छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यासाठी ज्या पॅनमध्ये भाजी करणार आहोत त्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि जे खडे मसाले व कांदा आपण घेतलेला आहे तो छान खरपूस होतपर्यंत आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. परतताना गॅसचा फ्लेम तुम्ही मीडियम ठेवू शकता. हे मसाले परतत आहेत तोपर्यंत जे सुखे मसाले आपण वापरणार आहोत ते बघून घेऊया. तर त्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे धणे जिरे पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला तुम्ही घेऊ शकता, 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, हिंग ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर छान रंग येण्याकरिता आणि 1 चमचा तिखट असलेला लाल मिरची पावडर वापरायचा आहे. तर हे सर्व सुखे मसाले आपण भाजीमध्ये नंतर वापरणार आहोत. तर कांद्याला सोनेरी रंग येतपर्यंत हा परतून घेतलेला आहे. आता शेवटी यामध्ये जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. थोडा वेळ आणखीन परतून घ्यायचं. हा मसाला जितका चांगला परतला जाईल तेवढीच तरी तुमच्या भाजीला मस्त उतरते, त्यामुळे भाजताना घाई करायची नाही. हा भाजलेला मसाला थोडा वेळ थंड झाल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. कोथिंबीर अगदी थोडीशी घालायची. कोथिंबीर या वाटणामध्ये घातल्यामुळे तरीला छान असा काळपट रंग येतो. फक्त लक्षात ठेवायचं जास्त नाही घालायची, जास्त घातल्यास भाजीला कडवटपणा येऊ शकतो. पण थोडीशी मात्र नक्की घाला, त्यामुळे तर्रीचा जो रंग आहे खूप छान येतो. आता ज्या पॅनमध्ये आपण कांदा भाजून घेतलेला होता त्याच पॅनमध्ये साधारण 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. विदर्भ स्टाईल भाजी आहे त्यामुळे तेल थोडं जास्त येतंच, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी वापरू शकता. तेल हलकं गरम असतानाच यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे. यासोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून हा मसाला मस्तपैकी 6 ते 7 मिनिटे तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. इथपर्यंत हा मस्तपैकी परतून घ्यायचा आणि आता यामध्ये जे सुखे मसाले आपण काढून घेतलेले होते ते घालायचे आहेत. सुखे मसाले घातल्यावर गॅसचा फ्लेम मात्र तुम्हाला लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि साधारण आणखीन 4 ते 5 मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ शिजवल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर कोणत्याही तर्रीच्या भाजीसाठी मसाला जो आहे तो मस्तपैकी शिजला गेला पाहिजे, तरच त्याची चव आणि तवंग मस्त येतो. तर इथे आपला हा मसाला मस्तपैकी भाजला गेलेला आहे, तेल सुटलेलं आहे. तर आता या स्टेजमध्ये
जे फणस आपण कापून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. कच्चं कोवळं पांढरं शुभ्र फणस आहे, तर ते यामध्ये घालायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे. तर साधारण 4 ते 5 मिनिटे हे फणस या मसाल्यामध्ये मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. तर तुम्हाला रस्सा किती पातळ हवा त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर मला या भाजीचा रस्सा पातळ किंवा पतलाच आवडतो, तर इथे मी बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे. जेवढा पातळ रस्सा हवा त्यानुसार इथे पाणी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता भाजीला तवंग किंवा तर्री आत्ताच मस्त उतरलेली आहे. तर आता भाजीला एकदा उकळी आली की गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून साधारण फणस शिजतपर्यंत ही भाजी 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. फणस जर चांगलं असेल, कोवळं असेल तर ते 15 ते 20 मिनिटात लवकर शिजते. एखादं फणस लवकर शिजत नाही तर अशा वेळेस कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता आणि त्यानंतर भाजीमध्ये वापरू शकता. तर साधारण 15 ते 20 मिनिटे फणस शिजतपर्यंत ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. फणस शिजलं की नाही ते चेक करून घ्यायचं. फणसाच्या बिया पण असतात, त्या शिजल्या की नाही त्या चेक करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता फणस अगदी सॉफ्ट शिजलेला आहे, म्हणजे इथे आपली ही भाजी तयार आहे. गॅस बंद करून वरतून यावर आता कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यावर यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे असंच राहू द्यायचं, म्हणजे यावर छान असा तवंग तर्री उतरते. तर 15 ते 20 मिनिटे तसेच झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता तर्री किती छान आलेली आहे. फक्त तर्रीच नाही तर चवही मस्त लागते. गरमागरम ही भाजी छान फुलके असेल तर त्याबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघाल. आपण खूप जास्त मसाले नाही वापरलेले आहे. अगदी थोड्याशा मसाल्यांमध्ये ही अगदी झणझणीत पण तेवढीच खमंग चविष्ट अशी ही भाजी केलेली आहे. तर ही वैदर्भीय पद्धतीची कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी नक्की ट्राय करून बघाल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.